नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या मित्राला प्रवासादरम्यान आलेला एक भयानक अनुभव सांगणार आहे. माझा मित्र प्रवेश कॉलेजला 5-6 दिवस सुट्टी असल्यामुळे गावाला चालला होता. कॉलेजमधला सर्व काम आवरून तो संध्याकाळच्या गाडीतून गावाला जायला निघाला. परेश बसमध्ये बसला. परेशला बसमध्ये बसायला जागा मिळाली आणि गाडीसुद्धा सुटली. हे सांगायला त्यांनी त्याच्या आईला फोन केला. रस्त्यात कुठेही उतरू नको आणि त्या जंगलाच्या दरम्यान तर अजिबात उतरू नकोस. जरी लघवी झाली तरी. परेशला प्रवासादरम्यान लघवीला जायची सवय होती, म्हणून तो जास्त करून बसने जाणं टाळायचा आणि ट्रेनने जायचा. पण यावेळेस त्याला बसशिवाय पर्याय नव्हता. आईशी बोलून झाल्यावर त्याने त्याच्या फोनवर गाणी लावून कानात इयरफोन लावून निवांत पडला. त्याने तिकीट आधीच काढून कंडक्टरला दाखवलं होतं. बस तिचे स्टॉप घेत घेत चालली होती. तशी गर्दीही कमीच होती. प्रत्येक सीटवर दोघंच असावेत. परेश डुलक्या खाऊन खाऊन झोपी गेला. त्याला गाढ झोप लागली होती. खूप वेळ निघून गेला. परेशला आता लघवी झाल्याचं जाणवू लागलं, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि डोळे बंद करून तसाच बसून राहिला. अचानक गाडी गचके खाऊ लागली आणि रस्त्याच्या मधोमध बंद पडली. सर्व प्रवासी गोंधळ घालू लागले. काय झालं या प्रश्नाचे बाण कंडक्टरकडे वेगाने येत होते. कंडक्टरने ड्रायव्हरला विचारलं, काही समजत नाही रे, अचानक कशी बंद पडली ती? खाली उतरूनच पाहावं लागेल, बसचा ड्रायव्हर म्हणाला. कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही खाली उतरले आणि बसला काय झालं हे पाहू लागले. गोंधळामुळे परेशला सुद्धा जाग आली. त्याने खिडकी बाहेर डोकावून पाहिलं. लॉक यंत्राचा प्रकाश पडला होता. आजूबाजूला जंगल होतं. परेशने त्याच्या बाजूला बसलेल्या काकांना गाडी का थांबले हे विचारलं. मला सुद्धा नाही माहिती. ड्रायव्हर आणि कंडक्टर तेच बघायला गेलेत, काका म्हणाले. तेवढ्यात कंडक्टर आला. बसच्या इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. चालू करायला बराच वेळ जाईल. आम्ही डेपोतून बस आणि मेकॅनिक बोलवलं. ते यायला 1-1.5 तास जाईल असं म्हणून ते पुन्हा खाली उतरले. प्रवाशांमध्ये पुन्हा चर्चा चालू झाली. काही प्रवासी खाली उतरले. परेशला सुद्धा लघवीला जायचं होतं म्हणून तो सुद्धा उतरला. प्रकाशाची साथ जरी असली तरी सुद्धा त्या घनदाट जंगलाची भीती वाटत होती. रातकिडे अलंकाराचा रियाज करत होते आणि त्यात अजून लांडग्यांची भर. खाली उतरू का नको हा प्रश्न सारखा मनात येत. खाली उतरलो आणि एखाद्या लांडग्याने किंवा अन्य कोणत्या प्राण्याने आपल्यावर हल्ला केला तर? पण लघवीला तर जावंच लागेल असं स्वतःला हिंमत देत परेश खाली उतरला. तसं बरेच प्रवासी खालीच होते. परेश एका बाजूला जाऊन लघवी करू लागला. तेवढ्यात एक बाई जोरात ओरडली. परेश तिचा आवाज ऐकून टचकला आणि तसाच पळत बसकडे आला. काय झालं म्हणून सर्व त्या बाईला विचारू लागले. ती बाई अक्षरशः वतरत होती. ती म्हणाली की तिने बसच्या समोर पांढऱ्या साडीत एक बाई बघितली आणि तिला मुंडी सुद्धा नव्हती. सर्वजण त्या बाईला समजावू लागले की तुम्हाला भात झाला असेल, घाबरायची काहीच गरज नाही. पण त्या बाईचं ठाम म्हणणं होतं की तिने पाहिलेच, माझे डोळे धोका नाही खाणार असं त्या बाईचं म्हणणं होतं. ती बाई शांत नाही झाली तर दुसरी बाई रडू लागली. तिचा मुलगा बाजूला बसलेला तो आता तिथे नव्हता. ती जेव्हा पहिल्या बाईला शांत करायला गेली होती तेव्हा तिने तिच्या बाळाला सीटवर झोपवलं होतं. तेवढ्यात रडण्याचा आवाज येऊ लागला. सर्वजण इकडे तिकडे शोधू लागले. तो मुलगा बसच्या टपावर रडत बसला होता. काही माणसांनी त्याला खाली उतरवलं आणि त्याच्या आईजवळ दिला. त्याची आई त्याला मिठी मारून रडू लागली. जेव्हा ते बाळाला विचारलं की तू वरती कसं गेला तेव्हा तो म्हणाला तो स्वतःहून वरती चढला. पण त्याच्यासोबत एक 14-15 वर्षाची मुलगी सुद्धा होती आणि ते जेव्हा वरती चढले त्यानंतर ती मुलगी गायब झाली. आश्चर्य तर या गोष्टीचा होता की बसमध्ये त्या वयोगटामध्ये कोणच नव्हतं. मुलगा मुलगी कोणीच नाही. या प्रकारानंतर सर्व घाबर आणि बसमध्ये येऊन बसले. परेश तर पहिले घटनेपासूनच घाबरला होता. बसचे दार खिडक्या लावून सर्व शांत बसले होते. तेवढ्याच अजून एक प्रकार घडला. परेशपेक्षा थोडा मोठा मुलगा सतत एका दिशेला चालत चालला होता. त्याचा मित्र मागून त्याला आवाज देत होता, तरी सुद्धा तो कोणाच्या तरी वशमध्ये असल्यासारखा पुढेच चालला होता. त्याचा मित्र मागून पळत गेला आणि त्याला ओढून पुन्हा घेऊन आला. तो खूप घाबरला होता. त्याला थोडा पाणी दिला. त्याला एक तरुणी दिसत होती आणि ती इतकी सुंदर होती की तो मोहित होऊन तिच्या मागे चालला होता. खूप विचित्र प्रकार तिथे घडत होते. ड्रायव्हर डेपोत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता पण कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. सर्व प्रवासी खूप घाबरले होते. जो तो आपला जीव जपायचा प्रयत्न करत होता.
परेश एकटाच होता. त्याच्यासोबत हे सर्व प्रसंग घडले. त्याची परिस्थिती तर अजूनच खराब होती. बराच वेळ झाला, सर्व शांत होते. तेव्हा परेशने पाहिलं बसची हेडलाईट ये जा करते आणि जशी लाईट जात एक बाई बसच्या दिशेला येताना दिसते. हे बघून परेश घाबरला. त्याने शेजारच्या काकांना दाखवलं. त्यांना सुद्धा तेच दिसलं. हळूहळू पूर्ण बसमध्ये ही गोष्ट पसरली. जो तो देवाचा धावा करू लागला. ची बस हळूहळू मागच्या दिशेला जात होती. जेव्हा प्रवाशांना हे कळलं ते आरडाओरडा करू लागले. एक मोठी जड वस्तू बसच्या टपावर येऊन पडली. बसच्या सर्व काचा तुटल्या. मागे जातच होती. ती बाई समोरून येत होती. ड्रायव्हर गाडी थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, पण त्याचे प्रयत्न विफल होते. खाली उतरलो तर ती बाई आणि बसमध्ये बसून राहिलो तरी सुद्धा मरण पक्क होतं. तेवढ्या ड्रायव्हरने बाहेर उडी मारण्याचा सल्ला दिला. एक एक करून सर्व उडी मारत होते. परेश आणि काही लोक त्यांना मदत करत होते. आता फक्त चौघाच बसमध्ये होते. परेश, कंडक्टर, ड्रायव्हर आणि परेशच्या बाजूला बसलेले काका. बस वेगाच्या दिशेने जात होती. तिघांचाही मृत्यू पक्का होता. तेवढ्यात मागून एक बस आली. त्या बसच्या ड्रायव्हरने पाहिलं की बस मागेच येते. त्याने त्याची बस थांबवली आणि सर्व प्रवाशाला बसवलं. प्रवासी गाडी सोडायला सांगत होते, पण ते चौघं गाडीतच होते. दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने युक्ती केली. तो गाडीत घेऊन पुढे आला आणि धरीत चाललेल्या गाडीला हुक लावला. गाडीला रेस केला. बस खूप जड येत होती. पहिली बस दुसऱ्या बस मागे ओढू लागली. पण जेव्हा गाडीची स्पीड कमी झाली, या चौघांनी उडी मारली आणि तो हुक काढून समोरच्या बसमध्ये बसले. ड्रायव्हरला गाडी पळवायला सांगितली. सर्व प्रवासी सुखरूप होते. फक्त या चौघांना थोडं लागलं होतं, पण सर्व सुखरूप जवळच्या डिपोमध्ये पोहोचले. असा प्रकार आधी सुद्धा खूप वेळा झाला होता. त्यामुळे त्या मार्गाने रात्रीचा कोणताच वाहतूक होणार नाही असा नियम काढला. जेव्हा परेश सुट्टी संपवून कॉलेजला आला, त्याने आम्हाला हा सर्व प्रकार सांगितला. त्याला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील.